बच्चू कडूंनंतर शिंदे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याचं कळतंय। शिंदेंच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्याला न्याय मिळाला नसल्याचं अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना सांगितलंय। आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्या दिवसापासून पाठिंबा देणारे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर आहेत। नरेंद्रजी, निवडणूक आलेली आहे, तुम्ही भंडारामधून जोरदार तयारी पण करतायत, मात्र निवडणूक तुम्ही कशी लढवणार आहात? तुम्ही शिवसेनेचे उमेदवार म्हणून लढवणार आहात की पुन्हा अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून राहणार आहात? सध्या तरी असं आहे की युतीमधून मला लढायचं आहे, कारण मी युती विचाराचा आहे, सेना BJPच्या विचाराचा आहे। परंतु आता परिस्थिती काय येते, कोणाला सीट जाते, कशी जाते, काय होते, कारण आता तिथे बघितलं तर BJPचे काही लोक तयार होऊन आलेत, उभे होतो, काही राष्ट्रवादी म्हणतात आम्ही उभे होतो। तर हे सगळं परिस्थितीमध्ये जर समजा वरिष्ठ पक्षाचे लोक त्यांना काही समजवण्यात सक्षम झाले तर हा प्रश्न येणार नाही। परंतु जर समजा ते लोक उभे होत असतील किंवा ते सीटमध्ये काही कमी जास्त होत असेल किंवा तिसरंच काहीतरी RPIला एखादं सीट दिलं तर ह्या अशा सगळ्या परिस्थिती पाहून आपल्याला जो बॅकअप प्लॅन आहे जुनाच तो तयार ठेवावाच लागेल, म्हणून आम्ही तयारीत आहोतच। बॅकअप प्लॅन म्हणजे अपक्ष लढण्याचा? नाही, मी बघा 19मध्ये मी अपक्षच निवडून आलो आहे आणि शिंदे साहेबांशी चांगले संबंध आहेत, चांगला व्यक्ती आहे असल्यामुळे आपण त्यांच्यासोबत जुळून काम करायचं, शिवसेनेमधून काम करायचं। मी जसं जुनापासून शिवसेनेचंच आहे ना, शिवसेना विचाराचाच आहे, म्हणून मला शिवसेना BJP हे मला आपलंसंच वाटते। फक्त परिस्थिती काय येते, कारण आम्हाला जुना अनुभव फार डेंजर अनुभव आहे का तिकीट देतो मग 19मध्ये फोनच उचलत नव्हते उद्धव साहेब। तर शिवसेना ही प्रायोरिटी कधी पण मुंबई ठेवते, ठाणा हे इकडे ठेवते, तर त्याच्यामुळे थोडंसं ऑप्शन आम्ही पण हे ठेवलं आहे की बा ठीक आहे, आमची बी मानसिकता आहे का शिवसेना BJPतून लढायचा, परंतु जर परिस्थिती आली तर मग ते घरी तर बसणार नाही, त्याच्यामुळे तो बॅकअप प्लॅन असायलाच पाहिजे। तुम्ही एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेतून बंड करून आधी सुरत आणि मग गुवाहाटीला गेलेले होते, सुरुवातीला ज्या काही अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता त्याच्यामध्ये अग्रक्रमी तुम्ही होते। काही कमिटमेंट नक्कीच मिळाले असतील, ते पूर्ण झाले आहेत का? आणि त्या कमिटमेंट संदर्भात आज काय भावना आहेत? नाही, नक्कीच अपक्ष जे आता शिंदे साहेबांसोबत 10 आहेत त्याच्यामधला सगळ्यात आधी मी गेलो होतो आणि मला जवळपास 3:30 वाजता रात्री फोन आला आणि 6 वाजता मी तिकडे त्यांच्यासोबत सुरतला गेलो होतो। तर अपेक्षा होती की बा भंडारा जिल्ह्याला आतापर्यंत न्याय मिळाला नाही तर न्याय मिळेल, परंतु पाहिजे तसा न्याय मिळाला नाही। 2 वर्ष लोटून गेले, अजूनही ते जे काही होतं अपेक्षा ते होईल, ठीक आहे, कामं वगैरे मिळाले त्याच्यात काही हरकत नाही, परंतु जी राजकीय स्तर असते आपण एक स्टेप समोर गेला पाहिजे, तसं काही झालेलं नाही आहे। बघू आता वेट अँड वॉच किती काय होते, कसं अजून इलेक्शनला काही दिवस आहेत आपल्यासमोर। राजकीय महत्त्वाकांक्षाच्या अनुषंगाने एक स्टेप पुढे गेलं पाहिजे, म्हणजे मंत्रिपदाचा कमिटमेंट होता का? आणि तो पूर्ण तर झालेला नाही आहे हे आम्हालाही दिसते, पण कमिटमेंट तसा होता का किंवा इतर काही कमिटमेंट होते का आणि ते पूर्ण झालेत का? नाही, आज ह्या सगळ्याला महत्त्व नाही, आज महत्त्वाचं सरकारमध्ये कसं काम करून घ्यायचं आणि नक्कीच जे काही कमिटमेंट असेल, जे काही विचार असतील तर CM साहेब DCM साहेब करतीलच। अजून दिवस बाकी आहेत, त्या दिवसामध्ये बघू आपण काय होते। तर मनात जे अपक्ष लढण्याची एक भावना येत आहे त्यामागे हेही कारण कुठेतरी आहेत का? कार्यकर्त्यांना जे काही अपेक्षा होत्या कार्यकर्त्यांच्या की नरेंद्र भोंडेकर जे आहेत ते मंत्री होतील, ते होऊ नाही शकले, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांचा आग्रह असा काही असतो का किंवा आहे का? नाही, नक्कीच कार्यकर्त्यांच्या सगळ्यांची अपेक्षा होते। मी तर म्हटलं होतं की मला मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल, पण जिल्ह्यात कोणाला तरी इतरांना मंत्री द्यायला पाहिजे होता। आज पण परिस्थिती जर पाहिला तर पालकमंत्र्यांनी साधेसे आता 8 दिवसाआधी फक्त संजय गांधी श्रावणबाळची कमिटी गेली, जे उर्दू कलाकारची कमिटी अजून गठीत केली नाही, मीटिंग सतत फोन येत असतात, मीटिंग नाही। म्हणजे असे छोटे जे विषय आहेत, मग ते लोड शेडिंगचे असेल, अति दुष्काळाचा विषय असेल, पावसाळ्याचा विषय असेल, शेतीचा असेल, ह्या सगळ्या प्रश्नासाठी स्थानिक मंत्री लागत असते आणि दुर्भाग्य आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये कधीच स्थानिक पालकमंत्री दिला जात नाही। तर ही किती दिवस आमचा भंडारा जिल्हा सहन करेल?
स्थानिक म्हणजे एका पक्षाचं नाही म्हणत मी, युती सरकारचंच म्हणत नाही, तर आघाडी सरकारमध्ये पण ही परिस्थिती होतीच की बा स्थानिक आम्हाला 5 वर्षाचं पालकमंत्री कधीच कोणी दिलं नाही आहे, आमच्या जिल्ह्याचा विकास कसं होईल. तर ही खंत तर आमच्या मनामध्ये राहणारच आहे नक्कीच. ही जी खंत तुम्ही बोलून दाखवताय, ही अपक्ष आमदार जे एकनाथ शिंदे किंवा महायुती जे समर्थक अपक्ष आमदार आहे त्याच्यामध्ये फक्त नरेंद्र भोंडेकरांच्या मनामध्येच ही खंत आहे की इतर तुम्ही अपक्ष आमदारांशी जेव्हा बोलता अशी सारखीच भावना त्यांची पण आहे? नाही, मी इतर आमदाराचं सांगणार नाही आणि मी माझं व्यक्तिगत पण सांगत नाही आहे की आमच्या जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री, स्थानिक मंत्री हे अपेक्षा असायलाच पाहिजे. कारण मी मागच्या गव्हर्नमेंट म्हणजे 2.5 वर्ष जेव्हा काँग्रेस सरकारसोबत आघाडीमध्ये होतो त्यावेळेससुद्धा नाना पटोलेंना मंत्रिपद देऊ शकले असते, पण त्यावेळेस पण मंत्रिपद मिळालं नव्हतं त्यांना. म्हणजे काँग्रेसच्या असो किंवा राष्ट्रवादीचा असो किंवा BJPच्या असो स्थानिक मंत्रिपद द्यायला पाहिजे. आणि जर समजा स्थानिक मंत्री कोणाला दिलं तर मला आवडेल, मग त्याच्यात समजा मलाही दिलं तर मला काय त्याच्यात काय नाही, पण स्थानिक मंत्री असायला पाहिजे. ती भावना माझ्या मनातच नाही तर सगळ्या स्थानिक कार्यकर्त्या सर्व पक्षीयांच्या मनामध्ये आहे की आम्हाला आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री असायला पाहिजे जेणेकरून डेव्हलपमेंट होईल आमच्या जिल्ह्याचा. 2.5 वर्षाचा महायुतीचा सत्तेचा काळ जवळपास होईल आणि त्याच्यानंतर निवडणूक होणार आहे. एकनाथ शिंदे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना जर मंत्रिपद भंडारा जिल्ह्यात किंवा तुम्हाला मिळाला असता तर भंडारा, गोंदिया या अगदी महाराष्ट्राच्या पूर्वी टोकावर असलेल्या या मागास भागाचा विकास जास्त करू शकत होता, ते होऊ शकला नाही अशी खंत आहे? नक्कीच मंत्रिपद मिळालं असता तर आम्हाला ह्या युती सरकारमध्ये 2.5 वर्ष आता पूर्ण होत आहेत. जर मला नाही मिळाला तर कमीत कमी राष्ट्रवादीचा त्यांचा आमदार आहे, BJPचा आमदार आहे, त्यांना कोणाला जरी मिळाला असता तर आमच्या जिल्ह्याचा विकास झाला असता 100%. एक पाऊल अजून आम्ही आता तर बरेच पाऊल आम्ही समोर गेलो आहेत, कारण बरेच निधी आणले, बरेच प्रोजेक्ट आणलेत, परंतु अजून मंत्री असतं तर अजून 1-2 पाऊल जास्त झालं असतं आमचा. ती खंत तर राहणारच आहे. नरेंद्र भोंडेकर धनुष्यबाणवर लढतील की अपक्ष लढतील, काय सध्या काय मनात सुरू आहे? माझ्या अपेक्षांना काय होते, वरिष्ठ जे आहेत त्यांनी AB फॉर्म द्यायला पाहिजे ना. जर ते काय कधी AB फॉर्म दिलं नाही तर मग आम्ही काय करायचा, रडतच बसायचं का? तर ती एक असते की आता त्यांच्या हातात आहे का ते देतात की नाही देत, त्यांच्यावर आहे ना. आपण अपेक्षाच करू शकतो का बा नक्कीच आमची प्रायोरिटी आहे की बा धनुष्यबाणवरती जुन्या इतके वर्षापासून मी याच्यात आहे, तर अपेक्षा आहे की प्रायोरिटी धनुष्यबाण. परंतु आता हे सगळं भाजपच्या आपसात हे जे दिसतं आहे की आम्हालाच तिकीट मिळणार ठराव घेतलं त्यांनी काय BJPच्या लोकांनी, तर हा एक थोडासा समन्वयाचा एक विषय आहे. ते आता कोणाला तिकीट जाते आपण अपेक्षा ठेवायचं ना. उद्या समजा BJPलाच तिकीट त्यांनी देऊन दिलं किंवा एखाद्या कवाड्याची येऊन घेतलं, मागच्या वेळेस तसं झाला, कवाडे आले होते तिकीट मागायला, उद्या भाजपसोबत आठवले आहेत ते आले की आम्हालाच तिकीट द्यायचं आहे, तर मग आपण काय करायला पाहिजे. ह्या सगळ्या परिस्थिती आज काहीच बोलता येत नाही की परिस्थिती कशी येते. आज मी म्हणेल का नाही मला धनुष्यबाण लढायचं नाही, ती सीटच समजा कवाडेंना किंवा आठवलेंना गेली तर मग, तर हे सगळे प्रश्न आहेत. आता बघू, वेट अँड वॉच काय होते. तर तुमचे कार्यकर्ते काय म्हणतात, कार्यकर्त्यांचा आग्रह काय? मी कार्यकर्त्यांना विचारलं तर ते म्हणतात की साहेब आपल्याला लढायचं आहे, आपण घरी बसायसाठी हे 5 वर्ष संघर्ष केला नाही, 5 वर्ष आपण आमदार राहिलो, आपण लोकांचे कामं केलेत, एवढे सगळे केलेत, तरी पण मी पुन्हा अजून कार्यकर्त्यांचा विचार घेणार आहे की आपल्याला अजून परिस्थिती जर अशी आली तर काय करायचं, विचार घेऊन आम्ही निर्णय घेऊ. तर अत्यंत सूचक सावधगिरीने जरी बोलत असले नरेंद्र भोंडेकर तरी अत्यंत सूचक वक्तव्य ते करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर किंवा मुख्यमंत्री होण्याच्या आधी त्यांनी जेव्हा बंड केला, सर्वात आधी जे काही अपक्ष आमदार त्यांच्याकडे गेले होते त्यापैकी एक नरेंद्र भोंडेकर होते. आणि जी काही खंत ते बोलून दाखवत आहेत राजकारणाच्या दृष्टिकोनातून ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये महायुतीमध्ये, शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेचे जे समर्थक अपक्ष आमदार आहेत त्यांच्याबद्दल काय निर्णय होते याकडे सर्वांचा लक्ष राहणार आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.